युवा शक्ती, जनशक्ती, असामान्य शक्ती। आज दिनांक 26 सप्टेंबर 2023 पासून हट्टा येथे सामूहिक साखळी उपोषण करण्यात आले। हे उपोषण मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून तसेच सकल मराठा समाज यांना आरक्षण मिळावे या हेतूने हट्टा सर्कलच्या वतीने करण्यात आले। जवळपास 6 ते 8 गावांचा यामध्ये समावेश आहे। प्रत्येक गाव हे आपापल्या दिवशी उपोषण साखळी चालवणार आहे असं आपल्याला दिसून येत आहे। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करू। आज मनोजदादा जरांगे यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज त्यांनी सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या सर्कल वाईजमध्ये असणाऱ्या मोठ्या गावामध्ये सुरुवात म्हणून आज आम्ही आमच्या सर्कलच्या तब्बल 7 गावातून एक दिवस आजच्या सकाळी दिनांक 26 तारखेपासून आज हट्टा सर्कलमधून सर्वप्रथम हट्टा गावातून सुरुवात करत आहोत। या साखळी उपोषणाला सकाळी 10 ते उद्याच्या सकाळी 10 पर्यंत हे उपोषण असणार आहे। दुसऱ्या दिवशी चिखली, तिसरा दिवस तुळजापूरवाडी, चौथ्या दिवशी आडगाव, ब्राह्मणगाव, सोन्ना, कुटे पिंपळगाव या पद्धतीने आमच्या या उपोषणाची रूपरेषा ठरलेली आहे। मुळात आमची मागणी मराठा समाजाची वेगळी अशी काहीच नाही। मराठा समाज हा मराठा म्हणून शासन दरबारी जरी नोंदवला गेलेला असला तरी तो मुळात कुणबी आहे। कारण महाराष्ट्राची ओळख 30% असणाऱ्या या मराठा समाजाची अवस्था जर तपासायची झाली तर मराठवाडा सोडून विदर्भ असेल, खानदेश असेल, कोकण असेल या प्रत्येक पट्ट्यामध्ये तिथे असणारे मराठे बहुतांश कुणबीमध्ये नोंदवले गेलेले आहेत। पण हे मराठवाड्यातलाच जो भाग होता तो निजाम स्टेटमध्ये होता आणि यांच्या ज्या दस्तऐवजामध्ये काही त्रुट्या आहेत, काही वेगळ्या भाषेत लिहिलेले त्या तत्कालीन दस्तऐवज आहेत, ते पुरावे आम्हाला मराठा समाजाला योग्य पद्धतीनं कोर्टात सादर करता आले नाहीत, शासन दरबारी सादर करता आले नाहीत आणि आमच्या लोकप्रतिनिधीची आजवरची चूक म्हणा, त्यांनी ताकद लावून त्या गोष्टी मागणी केल्या नाहीत। असो, जे झालं ते झालं। 50 वर्ष आज हा समाज आरक्षणाची मागणी करतोय, पण शासन कधीच त्या गोष्टीला मनावर घेत नाही। जसं 3, 4, 5 वर्षामध्ये मराठा क्रांती मोर्चे झाले, महाराष्ट्रात तब्बल 48 मोर्चे निघून सुद्धा कुठलीही भूमिका या सरकारने 10 वर्षात घेतलेली नाही। त्याला योग्य नेता आम्हाला मिळाला नाही। आज मनोजदादा जरांगे पाटीलसारखा व्यक्तिमत्व उपोषणाला बसून स्वतःच्या जीवावर बेतल या परिस्थितीला टोकाचं उपोषण करून सुद्धा शासनाने त्यांना 30 दिवस जे मागितले होते ते 30 दिवसाची मर्यादा मराठा समाजाचं मन मोठं या पद्धतीने त्यांनी 40 दिवस दिले। 40 दिवसातही या राज्याच्या मुख्यमंत्र्याने कुठलीही भूमिका घेतलेली नाही। या देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत हा विषय गेला नाही। या गोष्टीचं नवल वाटण्यासारखं आहे। आज त्यांनी आव्हान केलं म्हणून पूर्ण महाराष्ट्रात गावोगाव हे जे आंदोलन पेटलेलं आहे याचा शेवट शासनाने बघू नये, कोणत्या टोकाला जाईल, कारण संयमाचा अंत संघर्षाकडे जात असतो। मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, कारण मराठा समाजाचे रोटीबेटी व्यवहार, मराठा समाजाचे कौटुंबिक व्यवहार, मराठा समाजाचे सण उत्सव, शेतात असणाऱ्या प्रत्येक गोष्टी कुणबी आणि मराठ्याच्या एकच आहेत। मनोजदादा जरांगे वेगळं काही मागत नाहीत। मराठा समाजाला आरक्षण नाही तर मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंदवून घ्या, ही त्यांची मुख्य मागणी आहे। आणि त्या मागणीत जर आपण तपासायला झालं तर आमचे सरसकट रोटीबेटी व्यवहार मराठा आणि कुणब्याचे होतात। या देशातल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा शब्द आहे। मराठा शब्द आहे म्हणून ती जात ठरत नाही आणि ते दस्तावेज 1921च्या गॅझेटमध्ये सापडलेले आहेत। आपण जर आपल्या पूर्वज असणाऱ्या साधू संतांच्या अभंगातून आपण तपासायला झालं, बरं झालं देवा, संत तुकाराम महाराज म्हणतात, बरं झालं देवा कुणबी केलो, नसता दंबेची मेलो असतो। या देशातल्या वेगवेगळ्या संतांनी महाराष्ट्रातला मराठा कुणबी आहे सांगितलेला आहे। या देशातल्या इंग्रज राजवटीमधले काही गॅझेटियरचे दस्तावेज आहेत, त्यामध्ये आता सापडलेले आहेत। शासनाला कळत नाही, हा भाग नाही, शासनाची देण्याची नियत नाही, हे वारंवार सिद्ध होत आहे। मराठा समाजात आणि इतर समाजात वाद लावण्याचा कार्यक्रम हे सरकारच करत आहे। मराठे हे शांततेच्या मार्गाने स्वतःची मागणी मागत आहेत आणि तीच प्रक्रिया आमची चालू आहे। फक्त मराठा समाजाच्या शांततेचा अंत सरकारने बघू नये एवढीच माफक अपेक्षा आम्ही करू शकतो। एवढं बोलून 2 शब्द आम्ही आमचे प्रतिनिधी रामा घोडेकर, हिंगोली। युवा शक्ती, जनशक्ती, असामान्य शक्ती।